नागपुर क्राइम ब्रांच के घरफोड़ी पथक ने अंतर्राज्यीय मोबाइल चोरी करने वाले एक गिरोह का पर्दाफाश करते हुए 10 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपियों के पास से 40 मोबाइल फोन जब्त किए हैं, जिनकी कुल कीमत लगभग 12,11,000 रुपए बताई जा रही है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि कुछ संदिग्ध लोग शहर में किराए के मकान में रहकर मोबाइल चोरी की वारदातों को अंजाम दे रहे हैं। सूचना के आधार पर पुलिस टीम ने संबंधित घर पर जाल बिछाया और सभी आरोपियों को हिरासत में ले लिया। जांच में सामने आया है कि सभी आरोपी झारखंड के निवासी है और नागपुर शहर के भीड़भाड़ वाले इलाकों में जाकर मोबाइल चोरी करते थे। चोरी के बाद वे मोबाइल फोन अन्य राज्यों में खपाने की कोशिश करते थे। पुलिस ने सभी आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच जारी है और यह भी पता लगाया जा रहा है कि गिरोह ने अन्य किन किन जगहों पर वारदातों को अंजाम दिया है। घरफोडी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चुलपार यांना खबर मिळाली की एक आंतरराज्यीय मोबाईल चोरी करणारी टोळी ही नागपूर शहरात एका ठिकाणी वास्तव्यास आहे। त्या खबर वरून आमचे घरफोडी विरोधी पथकचे अधिकारी व अंमलदार यांनी त्या ठिकाणी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सापळा लावला आणि 10 जणांची एक टोळी ताब्यात घेतली। ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्यावेळेस असं निष्पन्न झालं की हे लोक त्या ठिकाणी किरायाने राहत होते काही दिवसांपासून आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विविध कंपनीचे 40 अँड्रॉइड मोबाईल मिळून आले आणि या सर्व मोबाईल बाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता हे सर्व चोरीचे मोबाईल असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्याकडे योग्य इंट्रोगेट करण्यात आलं आणि त्यांना अटक करून कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली होती। ही पकडलेली टोळी ही जिल्हा साहिबगंज राज्य झारखंड या ठिकाणची टोळी आहे। एकूण 10 आरोपी त्याच्यामध्ये आहेत आणि या 10 पैकी 4 आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। यांच्यावर नागपूर शहरामध्ये यापूर्वी सोनेगाव, अंबाझरी तसेच MIDC पोलीस स्टेशन येथे देखील गुन्हे दाखल आहेत। मोस्टली मोबाईल चोरीचेच गुन्हे दाखल आहेत। यांची मोडस अशी आहे या आरोपींची की गर्दीच्या ठिकाणी लोकांचे मोबाईल त्यांच्या नकळतपणे चोरी करणे आणि बाजारामध्ये लोकांचे मोबाईल चोरी करणे अशा पद्धतीची मोडस या आरोपींची आहे आणि हे टोळीनेच चोरीचे काम करतात। सर्व आरोपींकडून एकूण 12,11,000 रुपयांचे चोरीचे मोबाईल अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत। यातला टोळीचा मुख्य आरोपी त्याचं नाव आहे मोहम्मद शहबाज रजा मोहम्मद अंसार खान, वय 23 वर्ष, राहणार मोती झरना, महाराजपूर, साहेबगंज, झारखंड। हा गँग चालवतो, हा मुखिया आहे। बाकीचे लोक त्याच्या अंडरमध्ये काम करतात। आमचे माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल साहेब, जॉइंट CP श्री नवीन चंद्र रेड्डी साहेब, आमचे अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री वसंत परदेशी सर, आमचे पोलीस उपायुक्त श्री राहुल माकणीकर सर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडी विरोधी पथकाने ही कामगिरी केलेली आहे।